छत्रपती शिवाजी महाराज हे मराठी इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचे आणि आदर्श व्यक्तिमत्व होते। शिवाजी महाराज हे एक महान योद्धा शासक होते। त्यांचा कार्यकाल भारतीय इतिहासातील सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो। त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला होता। शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते। त्यांची शौर्यगाथा, नेतृत्व कौशल्य आणि प्रजाप्रेमासाठी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे। वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। छत्रपती शिवाजी महाराज यांचे अनेक किल्ले महाराष्ट्रात आहेत, जे त्यांच्या सामर्थ्य आणि शौर्याचे प्रतीक आहेत। शिवाजी महाराजांचे किल्ले आजही त्यांच्या वीरतेचा, बुद्धिमत्तेचा आणि नेतृत्वाची शक्ती दर्शवतात। गड किल्ले शिवप्रेमीसाठी एखाद्या मंदिरापेक्षा कमी नाहीत। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक दर्जा मिळवण्यासाठी महायुती सरकारचे प्रयत्न सुरू आहे। महाराष्ट्रातील विविध भागामध्ये असलेले किल्ले हे इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे साम्राज्य प्रस्थापित करण्यासाठी आणि संरक्षित करण्यासाठी किल्ल्यांचा उपयोग केला। राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ रविवारी पॅरिसला रवाना झाले आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळावा, छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा जगासमोर यावी, अशी शिवप्रेमींची मागणी मागील अनेक वर्षापासून प्रलंबित आहे। गड किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळाला तर जागतिक पातळीवरील पर्यटक महाराष्ट्रात गडकिल्ले पाहण्यासाठी येतील, असा विश्वासही आशिष शेलार यांनी व्यक्त केला। मराठा लष्करी भूप्रदेश अर्थात मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया या संकल्पनेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रस्ताव सादर केला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या किल्ल्यामध्ये डोंगरी किल्ले, भुईकोट व सागरी किल्ल्यांचा देखील यात समावेश आहे। महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू व गोवा या राज्यातील किल्ल्यांचा समावेश करण्यात येणार आहे। या गड किल्ल्यामध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्लेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी किल्ला आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला यांचा समावेश आहे। महाराष्ट्रातील प्रत्येक गडकिल्ला भौगोलिक आणि सांस्कृतिक महत्त्व दर्शवतो। हे गडकिल्ले आजही शेकडो वर्षापासून इतिहासाची साक्ष देत ताठ मानेने उभे आहेत। मुघल आणि इतर परकीय आक्रमणामुळे काही किल्ल्यांची पडझड झाली आहे। या किल्ल्यांच्या डागडुजीची कामे भारतीय पुरातत्व विभागाकडून केली जात आहे। सध्या चर्चा आहे ती म्हणजे छावा या चित्रपटाची। छावा या सिनेमाने जगभरात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे। या सिनेमाने 9 दिवसात 300 कोटी क्लबमध्ये एंट्री घेतली आहे। 14 फेब्रुवारीपासून आतापर्यंत छावाने तब्बल 225.28 कोटींची कमाई केली आहे। व्हॅलेंटाईन डेला सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा म्हणून छावाने रेकॉर्ड केला आहे। यापूर्वी हा रेकॉर्ड रणवीर आलियाच्या गल्लीबाई या सिनेमाच्या नावावर होता। पहिल्या आठवड्यात 225 कोटी कमाई केल्यावर या सिनेमाने 8व्या दिवशी 24.03 कोटी रुपये कमावले, तर 9व्या दिवशी दुसरा शनिवार असूनही कलेक्शनमध्ये 87% मोठी वाढ झाली। अशा प्रकारे एकूण 9 दिवसांचे कलेक्शन तब्बल 293.41 कोटी रुपये इतके झाले।